संपादक देवराज राऊत आपणास आज परिश्रमाच्या पावलांनी स्पर्श झालेली कोकण रत्न अशी कोकणभूमीतील एक सह्याद्री पट्ट्यात असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले गाव, या वेर्ले गावची आज श्रीदेवी पावनाई रवळनाथची आज जत्रा। या जत्रेला संपूर्ण भाविक या जत्रेला येत असतात। तसेच आपल्या या गावातील ज्या माहेरवासनी असतील या माहेरवासनीही आज या दर्शनास येतात। तर आपण पाहूया आज या श्रीदेवी पावनाई रवळनाथ प्रसन्न मंदिरातले श्रीदेवी पावनाई मंदिरात जातानाचं हे प्रवेशद्वार। आई देवी श्रीदेवी पावनाई रवळनाथ प्रसन्न या मंदिराचा सजावट आज संपूर्ण गावाच्या वतीने सजवलं गेलेलं आहे। या सजवण्यामध्ये संपूर्ण गावातील लहानापासून ते मोठ्यापर्यंतचे सर्व लोकांनी मिळून या मंदिराची सजावट केली आहे। तर आपण सर्वांनी श्रीदेवी पावनाई रवळनाथ मंदिराच्या गाभाऱ्याच्या जवळ जाऊन भाविकचे दर्शन घेतात, त्या संदर्भात आपण त्यांना भेटी देऊया आणि या संपूर्ण मंदिरात आज जी जत्रा आहे या जत्रेला आपण सर्वांनी जाऊन या बघूया। मित्रांनो, आपण आता मंदिरात चाललो आहोत। मंदिरात सगळ्या भाविकांनी जी गर्दी केलेली आहे या गर्दी आणि संपूर्ण मंदिर हे आज श्रीदेवी पावनाई रवळनाथाच्या सर्व भाविकांच्या वतीने आणि सर्व गावातल्या ग्रामस्थांच्या वतीने हे मंदिर सजवलं गेलेले आहे। तर आपण बघू शकता संपूर्ण मंदिर आज पूर्ण सजवलेलं आहे आणि संपूर्ण भाविकांची गर्दी आहे। आज इथे संपूर्ण गावातील सगळेजण आज आपल्या देवीला भेटायला आलेले आपण आता गाभाऱ्यात जाऊया। मित्रांनो, आता आपण गाभाऱ्यात आलेलो आहे। गाभाऱ्यात असताना बघा सगळे संपूर्ण भाविक आणि देवी श्रीदेवी पावनाई रवळनाथ थांब आहे। संपूर्ण मंदिरात संपूर्ण भाविक लहान मुलापासून मोठ्यापर्यंत सगळे देवीचा आशीर्वाद घेऊन संपूर्ण गावकरी मंडळी आपल्या गावातील जे गावकरी मंडळी आहेत यांच्या संदर्भात आपण जाणून घेऊया की या जत्रेतलं महत्त्व काय। काका, आपण या जत्रेत आज श्रीदेवी पावनाई रवळनाथ वेर्ले गावातली जी जत्रा आहे या जत्रेसंदर्भात आपण काय सांगाल? तर थोडक्यात सगळ्या भाविकांना आपण थोडक्यात माहिती द्याल तर बरं होईल। श्री पावनाई रवळनाथ याची जत्रा दरवर्षी आपल्याकडे डिसेंबर होत असते आणि त्या जत्रेला लाखो म्हणण्यापेक्षा हजारो भाविक हे आपल्याला त्या जत्रेला त्याची उपस्थिती असते। आज वेर्ले शिक्षके तर गावांच्या मानाने वेर्ल्यामध्ये ज्या लोकांची भाविकांची जी ओढ आहे तो वेगळाच आहे आणि या ठिकाणी ज्या लोकांची जी पावनाई देवीवरची श्रद्धा आहे नितांत श्रद्धा आहे आणि श्रद्धेपोटी या ठिकाणी हजारो भाविक या ठिकाणी देवीचं दर्शन घेऊन जातात। त्याचप्रमाणे जवळजवळ जत्रा संपल्यानंतर तिसऱ्या दिवशीपासून सप्ताह 7 दिवसाच्या सुरू होतो आणि 7 दिवसाच्या सप्त्याला सुद्धा अलोट गर्दी असते। 7 दिवस रात्रंदिवस कीर्तन सुरू असते आणि त्याप्रमाणे लोकांच्या हृदय एवढं भरपूर असतं आणि अशा प्रकारे भाविकांची ओढ जी या वेर्ले गावावर पावनाई देवीवर नितांत श्रद्धा आहे आणि गावाचा एकोपा हे 8-5 मानकरी जे असतात ते एक दिला देवाची कामं करत असतात आणि त्याच
त्याचबरोबर गावाचा जे काही मानकरी आहेत, समाजातील लोक आहेत, ते पण एकत्र येतात आणि या ठिकाणी जरा चांगल्या प्रकारे देवाची व्यवस्था भाविकांना चांगल्या प्रकारे ते सेवा देत असतात आणि मंदिरचं बांधकामासाठी सुद्धा त्या सगळ्या गोष्टी आणि देवाच्या ह्या मंदिरात दर्शनही होतच असतात. त्याचबरोबर ही देवांच्या ज्या आपल्या देवीची प्रगती आहे, देवाची जी परंपरेची वाढत झालेली आहे. तर आपण गावकऱ्यांकडून ऐकलात आणि या जत्रेचं काय महत्त्व असतं. आता आपण या जत्रेला आलो, या जत्रेमध्ये आपण बाहेर स्टॉल लागले त्या स्टॉल संदर्भात आपण जरा भेटून घेऊया.